या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस। आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल। पत्ता गाळा नंबर 8 महालक्ष्मी मंदिर जवळ बोमडाल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर। एकदा अवश्य भेट द्या। संपर्क अंबादास, मोबाईल नंबर 8626063752, श्रीनिवास 9766733142, सिद्धू 9637879148। आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदारकीच्या वर्षभरात 100 कोटींचा निधी आणून दमदार काम केल्यानिमित्ताने शिवराम प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला। शिवराम प्रतिष्ठानच्या वतीनं शहर मध्यचे दमदार आमदार देवेंद्र कोठे यांच्या आमदारकीस यशस्वी वर्षपूर्ती व सामुदायिक विवाह सोहळा उत्कृष्टपणे पार पडल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा सन्मान केला। माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी हा सन्मान स्वीकारला। यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विजय कुलते, नागेश सरगम, श्रीकांत वाडेकर, बापू वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी श्रीकांत वाडेकर यांनी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वर्षभराच्या कामाचं कौतुक केलं। यावेळी मनोगत व्यक्त करताना गुरुशांत धुत्तरगावकर यांनी गेल्या 15 वर्षात जितका निधी मतदारसंघात आला नव्हता तेवढा आमदार देवेंद्र कोठेंनी 1 वर्षात आणला असे सांगत प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्यात देवेंद्र दादांचा हातखंडा आहे असे ते म्हणाले। यावेळी शिवराम प्रतिष्ठानचे सदस्य सर्व मान्यवर व पत्रकार बंधू, मी श्रीकांत वाडेकर शब्दानुसार तुमचं सहर्ष स्वागत करतो। आजचा हा सोहळा म्हणजे सेवेचा, परंपरेचा, समर्पणाचा भावना आणि सामाजिक बांधिलकीचा आणि सुंदर संगम आहे। कारण आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून व अथक प्रयत्नातून स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा ही अत्यंत भव्यतेने व अनुकरणीय पद्धतीने संपन्न झाला। समाजातील सर्व घटकांना सन्मान देण्याचा आणि गरजू कुटुंबाच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचा दादांची वृत्ती हे त्यांचं खरं जननेतृत्व। लोकप्रतिनिधी म्हणून दादा ज्याप्रमाणे जिद्दीने आणि हृदयातील उभार भावनेने लोकांसोबत काम करतात, तीच दादांची ओळख आणि ताकद आहे। विकासाच्या कामापासून सामाजिक उपक्रमापर्यंत देवेंद्रदादा प्रत्येक कृतीत माणूस महत्वाचा ही भूमिका त्यांच्यातून दिसून येते। पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, प्रभ, अभिनव रेवणसिद्ध पट्टेदुवार, अप्पाजी यासारख्या मान्यवरांच्या साक्षीने पार पडलेला हा शाही विवाह सोहळा म्हणजे दादांच्या व्यवस्थापक कौशल्य, संवेदनशीलते आणि लोकभिमुख नेतृत्व भव्य प्रत्येक होता। हा सोहळा त्यांच्या देही याची डोळा पाहता आला याचं प्रचंड असं आत्मिक समाधान आहे। दादांच्या आमदारकीच्या वर्षपूर्ती निमित्त श्रीकांत गुरुदेव वाडेकर व आणि शिवराम प्रतिष्ठान यांच्या वतीने आज हा भव्य सोहळा हा केवळ सन्मानाचा क्षण नाही, तर केवळ त्यांच्या जिद्दीने माणुसकीचे व लोकसेवेचे प्रवासाला शिवराम व वाडेकर परिवाराचा सलाम आहे। कारण राज्यात देवेंद्र फडणवीस आणि सोलापुरात देवेंद्रदादा कोठे हे समीकरण सोलापूरच्या विकासाला प्रगतिशील पल घेऊन जात आहे। तसेच सोलापुरातील पत्रकार बांधवांचे सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आयोजित स्नेह मेळावा व स्नेहभोजनाचा हा संवाद आणि विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी पर्व ठरेल। प्रतिष्ठानच्या वतीनं सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या आमदारकीची वर्षपूर्ती आणि आता जो सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला त्या विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेबद्दल हा स्नेहभोजनाचा आणि संवादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। खरं तर इथं आल्यावर कळालं की तुमच्याशी संवाद साधायचा आहे, फक्त तुमच्याशी औपचारिक गप्पा मारत जेवायला बसायचं म्हणून आलो होतो आणि त्यात सुद्धा उशिरा आल्याबद्दल पहिल्यांदा तुम्हा सगळ्या मार्गदर्शक मित्रांची, बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो। आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे युवा नेतृत्व प्रथमेश दादा कोठे, भाजप युमोचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी कुलते, आमचे मंडल अध्यक्ष सन्माननीय नागेश अण्णा सरगम,
शिवराम प्रतिष्ठानचे सर्वा सन्माननीय बापू वाडेकर, त्यांचे बंधू ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, सन्माननीय श्रीकांत गुरुदेवजी वाडेकर, शिवराम प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित आपण सगळे पत्रकार बांधव. मी पत्रकारांमध्ये कुणाचंही नाव घेणं टाळतो. सगळेच मला तितकेच प्रिय आहात. मार्गदर्शन तुमच्या सगळ्यांचं नेहमीच लाभतं. असंच मार्गदर्शन या पुढच्या काळात सुद्धा आम्हा सगळ्यांनाच तुमचं लाभावं. जिथं चुकलं तिथं कान नक्की पकडा आणि जिथं चांगलं होतं तिथं कौतुक केलं तर हरकत नाही, करत असा आग्रह नाही. आता दादांच्या आमदारकीची वर्षपूर्ती मला वाटतं माझ्या इतकीच तुम्हा सगळ्यांना सुद्धा पाठ झालेली आहे. नव्यानं काय सांगायचं असा विषय, कारण तुम्ही सगळे सुद्धा रोज टचमध्ये असलेली माणसं आहात. तुम्हा सगळ्यांना सुद्धा दादांच्या आमदारकीतलं वेगळेपण प्रकर्षाने जाणवलेलं आहे आणि त्याचं कौतुक तुम्ही सगळ्यांनी आपापल्या लेखणीद्वारे, आपापल्या माईकद्वारे